विनीता चौधरी ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। तर आजचा विषय आपला असा आहे, तर सूतक आणि वर्दीमध्ये तुम्ही सुद्धा हे नियम पाळतात का? न पाळल्यामुळे काय होतं? आणि आजही शहरी भागात असे बरेचसे लोक आहेत, तर ते नियम पाळतात आणि त्यांची आतुरतेने इच्छा असते, त्यांना कुठलीही गोष्ट माहीत पडली की ते नित्यनेमाने ते करतात, टाळत नाही। आणि आजही प्रत्येक खेड्यांमध्ये हा जो नियम आहे, परंपरा आहे, त्या सतत चालू आहेत। तर काय करावं? सुतक आणि वर्दीमध्ये सुतकमध्ये आपण कुंकू लावत नाही, म्हणजे आजकाल त्या महिला टिकली लावतात, पण टिकली लावत नाही। मांस मच्छ हे खात नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे देव धूत नाही, दिवा लावत नाही, पाठपूजा करत नाही, असे बरेचसे चांगले कार्य आहेत ते करत नाही। त्याबरोबर खाण्यामध्ये बट्टी आणि भात हे दोन गोष्टी खात नाही। वर्दीमध्ये काय करतात? वर्दीमध्ये सुद्धा तोच नियम पाळावा लागतो। 12 दिवस येण्याचे आणि 12 दिवस जाण्याचे, असे आपल्या पूर्वजांनी जे नियम लावलेले आहेत, त्या गोष्टींमध्ये काही ना काही तथ्य असल्याशिवाय हे नियम आपल्याला आजही माहीत आहे। तर आपण ते नियम नक्कीच पाळायला पाहिजे। आपल्या जीवनात सुख आणि समाधान येण्यासाठी, वैभव येण्यासाठी, भरभराटी येण्यासाठी, कष्टाला फळ लागण्यासाठी आपण ह्या गोष्टी नक्कीच पाळायला हवा। मग वर्दीमध्ये आपण तेच देव धुणं, दिवा लावणे, पूजा करणे किंवा आपण कुठलेही धार्मिक कार्य करणे हे टाळावेत। आणि हे जे नियम आहेत ते पाळलेच पाहिजेत, त्याच्याने आपल्या घरात सुख समाधान वैभव असतं। बऱ्याचशा स्त्रिया रजस्वला काळात ते शिवाशिव असतं त्या काळात स्वयंपाक करतात, माठाला शिवतात। तर तुम्हाला माहीत आहे का माठामध्ये काय असतं आणि स्वयंपाक केल्याने काय परिणाम होतो? त्या बऱ्याचशा गोष्टी आहेत, तर त्या गोष्टी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया। पण आत्ताचा आपला विषय असा आहे सुतक आणि वर्दी। सुतक वर्दीमध्ये मांस मच्छ अजिबात खाऊ नये। आपण येण्याचे आणि जाण्याचे 12 दिवस नक्कीच पाळायला पाहिजेत। आपल्या भाऊबंदकीत कोणी मेलं असेल 10 पिढ्यांपर्यंत आपल्याला ते पाळायला पाहिजे। आणि दुसरा विषय असा, आपण म्हणाल की एवढे आमची फॅमिली मोठी आहे आणि एवढे दिवस आम्ही कसं काय पाळू? आमचे नियम असतात, आमचे गुरुमंत्र आहेत, आमची पूजा एवढ्या दिवस टळेल, मग आम्ही केव्हा पूजा करायची? हो, त्याला पण पर्याय आहे। आपण देव धुणं आणि ला दिवा लावणं हे टाळू शकता, मात्र अगरबत्ती लावून अग्नीला साक्षी ठेवून आपण आपले कुठलेही मंत्र जाप असो किंवा पूजापाठ असो हे करू शकतात। म्हणजे पूजापाठ म्हणजे मंत्र जाप, नामस्मरण हे करू शकता, फक्त देवांना आपण हात लावू नये त्या काळात। असं केल्याने आपल्या घरात नक्कीच भरभराटी राहील आणि हे नियम पाळल्याने आपले पितृ पण खुश होतात आणि कुठल्या ना कुठे आपल्या जीवनात पितृदेवांचा जास्त वाटा असतो, त्यामुळे आपले पितृदेव सुद्धा आपल्यावर खुश राहायला पाहिजे। म्हणून तर आपण सर्व पितृ अमावस्येला एक देवाने नियम लावून दिलेला आहे, निसर्गाने नियम लावून दिलेला आहे। तर सगळ्याच सणांना आपण साजरे करतो सगळे सण, पण या पितृंसाठी पण एक सर्व पितृ अमावस्या आणि पंधरवाडा भाद्रपदमध्ये हे असं लावून दिलेलं आहे ना, कुठल्या ना कुठे आपल्याला न कळत आपले पितृदेव रुष्ट होतात आणि आपल्याकडनं असे चुका होतात, त्यामुळे आपण जीवनात कधीच यशस्वी होऊ शकत नाही। म्हणून आपण जे नियम सांगितलेले आहेत आपल्या पूर्वजांनी ते नक्कीच पाळायला हवेत। तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। मनातले प्रश्न कमेंटमध्ये नक्की लिहून पाठवा। आणि व्हिडिओ खरंच आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। जास्तीत जास्त शेअर केल्यावर तुमचा फायदा आणि आपल्याकडून कोणाचे फायदा होईल, हे कार्य नक्कीच आपण करू शकता। तर पुन्हा भेटूया एका सुंदर अशा व्हिडिओसोबत, तोपर्यंत सगळ्यांना राम राम। आपला पुढचा विषय राहणार आहे तर रजस्वला काळात आपण कोणते नियम पाळायला पाहिजे।